नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भोरे सर आपलं सहर्ष स्वागत करतो मॅथ टीचर भोरे सर या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला आज एक नवीन संदेश घेऊन आलो आहे. तर तो काय, तर आपल्या आता सध्या 2000 शैक्षणिक वर्ष 2023 आणि 24 यामध्ये 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर ते काय, तर आता लगेच थोड्या दिवसानंतर 10वीची परीक्षा आलेली आहे आणि त्यासाठी जे काही गणित विषय आहेत भाग 1 आणि भाग 2 त्यांचं आम्ही काय करतोय, सोल्युशन तयार करतोय. म्हणजेच काय करतोय, तर सराव संच आणि त्याच्यावरती असणाऱ्या सगळ्या संकल्पना इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहोत. याचे सगळे व्हिडिओज आम्ही आपल्या मॅथ टीचर भोरे सर या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि शेवटी सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायचा आहे. बरोबर आहे. तर हे कशासाठी करायचं आहे, कारण की आम्ही दररोज जे व्हिडिओ अपलोड करणार आहेत हे तुमच्यासाठीच आहेत आणि ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये नोटिफिकेशन यायला पाहिजे. आपण सुरुवात करतोय पहिल्या चॅप्टर, त्याचं नाव आहे मित्रांनो काय, दोन चलातील रेषीय समीकरणे. त्याची आपण सराव संचापासून आणि बेसिक कन्सेप्टपासून सुरुवात करूया. तर आपण पहिला जो चॅप्टर आहे तो सुरुवात करतोय दोन चलातील रेषीय समीकरणे गणित भाग 1. बरोबर आहे. तर धड्याचं जर नाव वाचलं तुम्ही तर दोन चलातील रेषीय समीकरणे. आपण सुरुवातीला थोडंसं बेसिक नॉलेज घेऊया मित्रांनो. हे एक स्मॉल वाय स्मॉल झेड ह्या सगळ्या लोकांना आपण चल असे म्हणतो. काय म्हणतो, चल असे म्हणतो. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट आहे की या चलांचा घातांक जर बघितला तर सेपरेट एक चल लिहिलं तर ते घातांक दिसत नसतो आणि तो किती असतो मित्रांनो, एकच असतो. बरं, मग आता समीकरण कशाला म्हणायचं, तर मित्रांनो काही चल समजा आपण मी चल घेतलाय x, मी इकडे घेतलाय 2y आणि तिकडे घेतलं 5. तर ह्या ज्या काही कॉम्बिनेशन आहे या सगळ्या लोकांना जिथे ज्याच्यामध्ये आपण इक्वल टू साईन लिहितो त्याला असं इक्वेशन असे म्हणत असतो. आणि दिलेल्या इक्वेशनमध्ये जर x आणि y अशा दोन्ही वेगवेगळ्या चलांची कोटी, याला कोटी म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला इंडेक्स किंवा डिग्री म्हणतात. बरोबर आहे. तर ह्या दिलेल्या दोन चलांची, कारण की चॅप्टरचं नाव आहे दोन शब्द आहे आणि त्याच्यामध्ये आहे चल म्हणजे हे जे एक्स वाय झेड वापरतो आपण. बरोबर आहे. म्हणून एक्स आणि वाय असे दोन चल घेतलेत आणि त्यांच्या कोटी जर एक असतील तर त्या समीकरणाला काय म्हणतो मी, समीकरणाला, हे समीकरण आहे, या समीकरणाला हे समीकरण जर असेल आणि या समीकरणाला आपण काय म्हणतो, तर दोन चलातील रेषीय कारण हेच आहे की त्या चलांच्या ज्या कोटी आहेत त्या काय पाहिजेत, एक पाहिजे. म्हणून आपण सुरुवातीला सामान्य रूप बघू. काय बघायचं आहे, सामान्य रूप. आता कुणाचं सामान्य रूप बघायचं, तर हे सामान्य रूप दोन चलातील रेषीय समीकरणाचं आहे. तर सामान्य रूप जर एखादं समीकरण अशा स्वरूपामध्ये असेल ज्याचा सामान्य रूप ax + by + c बरोबर 0, म्हणजे ax + by + c + c बरोबर 0 अशा स्वरूपात जर असेल तर त्या इक्वेशनला, त्या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणू शकतो. एक विशेष लक्ष द्यायचं, इथे a, b आणि c, हे a, b आणि c ह्या वास्तव संख्या असतात. काय असतात, वास्तव संख्या असतात. बरोबर आहे. ह्या वास्तव संख्या आहेत, पण एकच कंडिशन आहे, या a आणि b या दोघा लोकांची व्हॅल्यू आम्ही 0 घेऊ शकत नाही. एव्हा a ची सुद्धा घेता येत नाही आणि b ची सुद्धा घेता येत नाही. आपण c या व्हेरिएबलची, या चलाची किंमत 0 घेऊ शकतो. असे काही समीकरणं असतात. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण जर असायला पाहिजे आणि असेल तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजेत. नंबर 1, त्याच्यामध्ये जे चल आहेत ते चल 2 पाहिजेत. किती पाहिजेत, 2. तर x आणि y किंवा कोणत्याही वेगळे असं मी लिहिलं होतं एक्स वाय झेड ए बी पासून, बरं का, ए बी पासून सगळी लोक घेता येतात. त्या सगळ्या लोकांपैकी कोणतेही 2 जर असतील तरी चालून जाईल. तर त्यापैकी जास्तीत जास्त आणि कमीत कमी एक्झॅक्ट म्हणजे 2च, 2 चल पाहिजे आणि त्या चलांच्या कोटी म्हणजे घातांक मित्रांनो किती पाहिजे, एकच हवा आहे. तर त्या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणू शकतो. मग अशा स्वरूपात जर असेल तर त्याला सामान्य रूप म्हणायचं आणि या ABCच्या वास्तव किमती असतात. तुम्हाला एकंदरीत दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचं हे तरी लक्षात आलं असेल. आपण आता काय करू, काही उदाहरणं बघूया. समजा उदाहरण घेतलं आणि तुम्ही काय म्हणाल की उदाहरणामध्ये कसं ओळखायचं, तर मित्रांनो फक्त चलाकडे लक्ष द्यायचं. बरोबर आहे. समजा मी इथे घेतलं x + 3y बरोबर 8. हा 8 पलीकडे असला काय,
म्हणजे काही संख्या ही जी काय आहे ही संख्या आहे, हिला कोणत्याही चल जोडलेला नाही, ती पलीकडे असली काय आणि अलीकडे असली काय ते काही फरक करत नाही. ही इकडचे सी तर तिकडे गेले तर मायनस होतील, एवढाच फरक पडेल. म्हणून मित्रांनो हा एक चल आहे आणि हा एक चल आहे. तर दिलेल्या समीकरणात दोन चल आहेत हे तर कन्फर्म झालंय. मग त्या चलांची कोटी बघायची. तर चलांची कोटी किती आहे आणि एका टर्ममध्ये एका पदामध्ये एकच चल असावा, दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे दोघं एकत्र नसावे. चलांची कोटी एक एक आहे, म्हणून आपण ह्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणू शकतो. उदाहरण नंबर 2 जर घेतलं आणि मी असं बोललो की 0x अधिक 4y बरोबर 5, तर हे दोन चलातील रेषीय समीकरण होईल का? तर हे दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही. कारण जरी चल म्हणले तुम्ही x आणि y आहेत की, तरी हे दोन चल घेतलेले नाहीत. कारण 0 गुणिले x ही टर्म 0 होईल आणि ही जर रिमूव्ह झाली तर काय होईल? 4y बरोबर 5. तर इथे एकच चल आहे, चलाची जरी कोटी एक असली तरी चल मात्र एक आहे. मग आपण याला एक चलातील रेषीय समीकरणे असे म्हणू शकतो. म्हणून तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की हे सामान्य रूप खूप महत्त्वाचं आहे. ax अधिक by प्लस c बरोबर 0 असं तर असायलाच हवं, पण a आणि bच्या व्हॅल्यू 0 नसाव्या आणि ह्या चलांच्या कोटी मात्र एक एकच असावी. cच्या विषयी कोणीही काही म्हणत नाही, असला तरी इट्स ओके आणि नसला तरी काही हरकत नाही. मग आपण तिसरं उदाहरण घेऊया. हेच दोन चलातील रेषीय समीकरण होईल का? तर 1/2 x प्लस 1/3y बरोबर 1/5 हे दोन चलातील रेषीय समीकरण होईल का? मित्रांनो हे जे काय आहेत हे कॉन्स्टंट आहेत, ह्या वास्तव संख्या आहेत. फक्त एकच कंडिशन आहे, ह्या एक्सच्या सोबत आणि वायच्या सोबत 0 नसावा. बाकी कोणीही असला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही, प्लस असू या मायनस काही फरक पडत नाही. अशा परिमेय संख्या असल्या तरीही फरक पडत नाही. पण मात्र दोन चल उपस्थित आहेत का? हो आहेत. दोन चलांच्या कोटी एक आहेत का? तर आहेत. आणि डायरेक्ट बिनधास्त या समीकरणाला आपण दोन चलाचं रेषीय समीकरण म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला एकंदरीत आयडिया आलीच असेल की दोन चलातील रेषीय समीकरण म्हणायचं कोणाला? ज्या समीकरणामध्ये दोन चलं असली पाहिजे. बरोबर आहे. त्या चलामध्ये ज्या चलांच्या कोटी आहेत त्या एक असली पाहिजे आणि त्याचं सामान्य रूप या प्रकारात दिसत असेल तर त्याला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक समीकरण या स्वरूपात लिहिता यायलाच पाहिजे असा एक 100% त्याचं म्हणणं असतं. बरोबर आहे. तर आपण काही उदाहरणं घेतले, अजून एखाद कोणाचं काही उदाहरणं असतील आणि काही याच्याविषयी थोड्या अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आम्हाला ही अडचण आहे किंवा काही एक्सप्लेनेशन कमी झालं असेल तरीही सांगू शकता. आता एक उदाहरण घेऊया असं की एखादं आहे की नाही. ओके, चौथं उदाहरण घेतो. समजा मी लिहिलं आहे 2x प्लस 3xy बरोबर 8 किंवा -8 बरोबर 0. पलीकडे इकडे घेतला काय, पलीकडे काही फरक पडत नाही. मित्रांनो इथे दोन चल आहेत x आणि y. तुम्ही म्हणाल की दोन चल आहेत. हो दोन चल आहेत, पण या टर्ममध्ये या पदामध्ये दोघांची कोटी एक एक आहे आणि एकाच पदामध्ये दोघं चल एकत्र नसावेत. बरोबर आहे. आपलं सामान्य रूपामध्ये आहेत का x आणि y सोबत? म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही. हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही. हे मात्र आणि हे मात्र दोन चलातील रेषीय समीकरण होईल. तुम्हाला एक लक्षात आलं का की दोन चलातील रेषीय समीकरण कोणाला म्हणायचं? जे समीकरण x आणि y म्हणजे किंवा x आणि yच नाही कोणत्याही दोन चलाच्या स्वरूपात असतं आणि त्या चलांच्या कोटी एक एक असते, तर त्या स्वरूपाच्या सगळ्या समीकरणांना आपण दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणू शकतो. आपण आता लगेच सराव संचाला सुरुवात करत आहोत. तर मित्रांनो पहिला प्रश्न हा ॲक्टिव्हिटी आहे. बरोबर आहे. तर प्रश्न आहे की खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा आणि आपण तो पूर्ण प्रश्न लिहून घेतलेला आहे. बरोबर आहे. आपण आता ही कृती पूर्ण करूया आणि बघूया की पहिला सराव संच आहे. सराव संच 1.1. बरोबर आहे. तुम्हाला पहिला प्रश्न दिसेल की खाली काही कृती आहे आणि ती पूर्ण करायची. मी परत एकदा काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो मित्रांनो. हे एक शब्द विचारला बघा, सामायिक समीकरणे. एक सामायिक समीकरणे. मित्रांनो दोन चलातील रेषीय समीकरणे असे दोन लोक दोन समीकरणं जर एकत्र घेतले तर त्यांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. म्हणून दोन समीकरणं घेतलीत. एक आहे मित्रांनो 5x अधिक 3y बरोबर 9 आणि दोघांच्या कोटी बघा एक एक आहेत. दोन चल आहेत म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे आहे. हे आहे 2x - 3y बरोबर 12. दोघांच्या कोटी पण किती आहेत? एक एक आणि दोन चल आहेत. म्हणजे हे दोन्ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत आणि दोघं सोबत घेतले म्हणून त्याला एक सामायिक समीकरणे म्हणतात. हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे बरं का, हा चॅप्टरमध्ये आहे. एक सामायिक समीकरणे. सुरुवात करू मित्रांनो. हे जे काही दोन्ही एक सामायिक समीकरण आहेत ना, हे सोबत घेतले
आता इथं म्हणलंय की समीकरण 1 व समीकरण 2 हे बघा हा बॉक्स करतोय. समीकरण 1 व समीकरण 2 ची काय करायची आपल्याला बेरीज. मग समीकरण 1 आणि समीकरण 2 सोबत सोबत लिहून घेतले. इथं दाखवल्याप्रमाणे हे काय आहे ॲडिशनचं चिन्ह आहे. बरोबर आहे. आता बघा मित्रांनो, तर आपण ही ॲडिशन का करायची हे दुसऱ्या प्रश्नामध्ये बघूया. आधी ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करू. बघा 5x आणि 2x x आहेत, दोन्ही एकाच कॅटेगरीचे आहेत. 5x आणि 2x किती x होतात तर 7x होतात. म्हणून 7 घेतले, x तर ऑलरेडी लिहिलेला आहे. आणि हे 3y प्लस 3y आणि मायनस 3y मात्र 0 होतात. बरोबर आहे. ह्या मेथडमध्ये अशीच प्रोसिजर आहे. बरोबर आहे. आता लक्ष घ्या, हे 9 आणि 12 किती होतात तर 21. म्हणून पहिला रेखाना 21 झाला. आता बघा हे 7x आहे, हे 7x सोबत गुणाकारात आहे. तिकडे गेले तर काय होतील भागाकारात. वरती मात्र 21 आणि खाली मागं 7. 7 एक 7 आणि 7 त्रिक 21 म्हणून x ची व्हॅल्यू 3 येते. किती येते 3. आता काय करायचं, ती x बरोबर 3 ही जी काय व्हॅल्यू आहे ही समीकरण 1 मध्ये ठेवू. आणि समीकरण 1 काय आहे तर 5x अधिक 3y बरोबर 9. म्हणून समीकरणाच्या पहिल्या समीकरणामध्ये आपण x ची किंमत 3 टाकली. आता बघा 5 आणि 3 ह्या दोघांचा गुणाकार केला तर किती येतो 15. आणि हे 15 ॲडिशन मध्ये आहेत. तिकडे गेले तर काय होतील ते सबट्रॅक्शन. आता लक्षात येत आहे. परत मित्रांनो, ही एक संख्या प्लस आहे, ही संख्या मायनस आहे. एका संख्या जर प्लस असेल दुसरी मायनस असेल तर वजाबाकी करायला लागते. 15 मधून 9 गेले 6. मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर -6. आता बघा बरं कसं होईल, तर -6 आल्यामुळं हे -6 इथं जशाल तसे राहतील. बरोबर आहे. हे 3 गुणाकारात होते, तिकडे गेलेत काय होतील भागाकारात. म्हणून दिसत आहेत का बघा. हो. आता बघा 3 एक 3 आणि 3 दोने 6. 2 भागिले 1 पण हे मायनस साईन होतं. 2 भागिले 1 म्हणजेच 2, म्हणजेच हे मायनस जशाला तसं. आणि y बरोबर -2. मग काय आलं तर x आणि y. x ची किंमत किती आहे तर 3 आणि y ची किंमत किती आहे -2. म्हणून 3, -2 ही समीकरणाची उकल आहे. तर आज आपला पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. आपण लगेच दुसरा प्रश्न घेऊया. तर प्रश्न क्रमांक दुसरा रीड करूया आपण पहिल्यांदा, की खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. बरोबर आहे. त्यामध्ये काही उपप्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे 3a + 5b = 26. सेमिकोलॉन a + 5b = 22. म्हणजेच काय तर 3a अधिक 5b बरोबर 26 आहे आणि a अधिक 5b बरोबर 22 आहे. तर हे समीकरण कसे सोडवायचे मी तुम्हाला थोडीशी एक गोष्ट सांगतो. तर मित्रांनो, हे दोन चल आहेत. इथे जर बघितलं तर a आणि b हे दोन चल दिलेले आहेत. तर आपली ही जी पद्धत आहे या पद्धतीला इनडायरेक्टली नावच आहे निसरण पद्धत. कोणती पद्धत आहे निसरण पद्धती. आता ही निसरण पद्धती काय असते हे मी पहिल्यांदा सांगतो. जर एखाद्या समीकरणामध्ये दोन चल दिले असतील, त्या चलापैकी एक चल कोणताही, एक तर पहिला किंवा दुसरा, एक चल जर आपला 0 केला तर उरतो कोण एक चल. त्या चलाची किंमत काढायची आणि दुसऱ्या समीकरणात म्हणजे दुसऱ्या किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही समीकरणात टाकून दुसऱ्या चलाची किंमत काढायची आणि त्याच a आणि b किंवा ते कोणतेही चल असतील त्या चलाच्या किमतीला आपण उकल असे म्हणतो. समीकरणाची काय म्हणतो मित्रांनो उकल असे म्हणत असतो. तर आपल्याला ते सॉल्व्ह करायचं. मग आपण जर हे एक समीकरण बघितलं आणि हे एक समीकरण बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या समीकरणात 3a आहे, 3a आहे आणि या समीकरणात a आहे. यांची बेरीज केली तर 4a होते आणि वजाबाकी केली 3a - a तर 2a. a काही शून्य व्हायचं नाव घेत नाहीये. मग आता काय करूया आपण b कडे जाऊया. आणि या समीकरणात b कडे जर बघितलं तिथे 5b आहे आणि आपलं टार्गेटच एक आहे, एक तर a 0 झाला पाहिजे किंवा b 0 झाला पाहिजे. त्याला निसरण पद्धत असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला एलिमिनेशन मेथड म्हणतात. बरोबर आहे. मग हे 5 आता याचा प्रश्न संपला. मग 5b आणि इथं पण आहे 5b. आपण जर या 5b मधून हे 5b जर वजा केले तर किती होतील बाळांनो 0. आणि आपलं टार्गेट सक्सेसफुल झालेलं आहे. की काय आहे आपलं टार्गेट तर आपल्याला b जरी 0 मिळाला तरीही चालतो. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला एक समीकरण आहे ज्याच्यामधून आता बेरीज करून चालणार नाही तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणून मी पहिल्या समीकरणाला उत्तर लिहिताना 3a अधिक 5b बरोबर 26 या समीकरणाला समीकरण नंबर 1 असे नाव देतो आणि a अधिक 5b बरोबर 22 या समीकरणाला 2 असे नाव देतो.
आता हे समीकरण 1 आणि 2 अशी नावं दिल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला एक तर A0 झाला पाहिजे किंवा B0 झाला पाहिजे. मग त्या गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर कोणत्या तरी एकामधून 2 किंवा दोनामधून 1 असे समीकरण वजा करावे लागतील. तर आपण काय करूया, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मी असं लिहितोय, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समजा 1 मधून 2 वजा केलं तर लिहा 3A अधिक 5B बरोबर 26 आणि दुसरा आहे A अधिक 5B बरोबर 22. हे समीकरणाची लिहून घेतलेत. यांची आपल्याला करायची सबट्रॅक्शन. आता लक्षात घ्या, सबट्रॅक्शन करायची असेल तर ह्या चिन्हाचा उपयोग आपण जास्त थोडाच घेणार आहे. काय करायचं, या सगळ्या लोकांची चिन्ह बदलून टाकायची. ए होता मायनस ए झाला, हे 5B होते, हे मायनस, सगळ्यांची चिन्ह बदलून टाकायची. यामुळं याचा नंतर उपयोग घ्यायचाच नाही, बरोबर आहे. आणि 22 होते तर काय करायचं, -22 असं लिहू शकता, बरोबर आहे. आता बघा 3A, ह्या मायनसचा आता काही प्रश्न ठेवायचाच नाही. 3A मधून 1A गेला, 3A होते त्यातून 1A गेला, किती राहिले, 2A. बघा 2A. आता बघा हे आहेत 5B, किती आहेत 5B, आणि त्या 5B मधून 5B काढून टाकले तर किती राहतील, तर 5B मधून 5B गेले तर B काही राहील का, तर 0. ते लिहायचं नसतं. मी आपण 0B लिहू शकतो, पण 0 गुणिले B 0, आणि 0 ऍड केला तर काय फरक पडतो का, नाही. म्हणून ही लिहायची आवश्यकता नाही. बरोबरचं चिन्ह जशाला तसं. आता हे बघा, हे 26 मायनस 22 किती येतात, 4. आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे 2 गुणाकारात आहे, तिकडे करता नाही भागाकारात पाठवायचे, आणि म्हणून A बरोबर 4/2 आणि A बरोबर 2. हे लक्षात आलंय का. तर आपण काय केलं पहिल्यांदा, की 2 समीकरणामधून एक चल कमी केला, 0 केला, बरोबर आहे, आणि एक चल 0 केल्यामुळे एक चल राहिला, त्याची किंमत 2 आली. आणि लगेच म्हणायचं ही दुसरी स्टेप आहे, इकडं सेकंड पार्ट आहे, आणि म्हणून A बरोबर 2 ही किंमत समीकरण, आता समीकरण कोणत्यामध्ये ठेवायची, 1 मध्ये ठेवायची का B मध्ये, याच्यामध्ये छोटीशी आयडिया सांगतो. हे आयडिया सांगण्याचं कारण एक आहे की तुम्ही परीक्षेमध्ये किंवा हे समीकरण सोडवताना अडचणीत येऊ नये. आता काय करायचंय, आपली किंमत A ची फाइंड केली आहे आणि राहिली कुणाची, B ची. मग मित्रांनो समीकरण 1 मध्ये हे 1 आहे आणि या 2 मध्ये B चलाची किंमत फाइंड करत असताना B चल नेहमी धन असावं, ऋण नसलं. ऋण असलं तर काही फरक नाही पडत, पण आपलं ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतो ना तर उत्तर काढताना थोडी अडचण येते, म्हणून प्लस मायनसचं हुकू शकते. म्हणून कोणतं समीकरण सिलेक्ट करायचं, किंमत टाकताना ज्या समीकरणामध्ये ज्या चलाची किंमत काढायची ते चल मात्र त्या पदाला प्लस चिन्ह असलं पाहिजे. आता दोन्ही प्लस प्लस आहे, कोणत्यात टाका, आपण 1 मध्येच टाकूया, समीकरण 1 मध्ये ठेवू. लक्षात आलं ना मला काय सांगायचं होतं, त्या समीकरणाची किंमत टाकायची ज्या समीकरणामध्ये जो चल काढायचा तो धन असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. मग 3 आधी मध्ये टाकूया. 3 A ची किंमत किती बघा 2. चला पहिल्यामध्ये टाकली 5B बरोबर किती 26, 3 2 6. हे बघा 5B इथे येतील 6 बरोबर 26. इकडचे 6 तिकडे गेलेत काय होतील, मायनस होतील, आणि मायनस झाल्यावर कसं दिसेल, 5B बरोबर 26 मायनस 6. 26 मधून 6 गेले 20, इथं राहिले 5B. आता बघा हे 5 गुणाकारात आहे, तिकडे गेलेत काय होतील, भागाकारात, आणि म्हणून B बरोबर 20/5. 5 1 5 आणि 5 चौक 20, म्हणून B ची किंमत काय आली, तर 4. आता बघा ह्या दोन्ही A आणि B सोबत सोबत घेऊया आणि मग काय म्हणता येईल, म्हणून A, B बरोबर पहिली A ची किंमत आहे 2 आणि B ची किंमत आहे, ही एक सामायिक समीकरणाची उकल आहे. आता ही उकल आहे का नाही हे कसं चेक करायचं हे लक्षात घ्या. A ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि B ची व्हॅल्यू किती आहे 4. यात टाकून बघू. A ची किंमत जर किती आहे 2, मग 3 गुणिले 2 किती होतात 6 फिक्स. आता B ची किंमत किती आहे 4, 5 आणि 4 किती होतात, 5 गुणिले 4 किती होतात 20,
दोघांची काय आहे बेरीज. 6 आणि 20 किती होता सांगा 26 आलंच पाहिजे तरच हे आपण काढलेली उकल काय आहे करेक्ट आहे. नाहीतर जर असा होत नसेल तर आपण चेक करणं गरजेचं आहे. असं झालं नाही तर ते समीकरणाची उकल असू शकत नाही. आपण लगेच दुसरा प्रश्न घेऊया. तर समीकरण प्रश्न क्रमांक दुसऱ्यामधलं हे दुसरं उदाहरण आहे. तर आपण काय करूया ह्यामध्ये थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. आता आपण सुरुवात आपली जे काही पद्धत आहे त्याच पद्धतीनं सुरू करूया की हे समीकरण आहेत ना दोन्ही पहिल्यांदा लिहून घ्यायचे आणि त्याला नावं द्यायचे. आपण काय करूया की x अधिक 7y बरोबर 10 आणि या समीकरणाला आपण एक नाव द्यायचं. एकदम सोप्या मेथड सांगतो आणि सोप्या पद्धती पण सांगतो. ओके कसं लक्ष द्यायचं आणि कसं विचारात घ्यायचं. आणि दुसरं समीकरण आहे 3x - 2y बरोबर 7. ह्या समीकरण 2 असं म्हणायचं. आता तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला एक तर x हे दोन चल दिले तिथं x आणि y त्यातलं x तरी 0 झालं पाहिजे किंवा y तरी 0 झालं पाहिजे. मग आता काय करता येईल आपल्याला तरी एक लक्ष देऊया की आता बघा इथं किती आहेत 7y आणि इथं किती आहेत 2y. 7y मधून 2y जरी काढले तर 5y उरतात. बरोबर आहे. दोघांची बेरीज केली तर 5y उरतात. वजाबाकी केली तर हे वजाबाकीमध्ये प्लसच होईल. मग 7y आणि 2y 9y होतील वजाबाकी केली तर. मग आता त्याचा विचार करून त्याचा विचार करणं योग्य नाहीये. आपण x चलाकडे जाऊ. या x चलाचा जर सहगुणक बघितला तर किती आहे मित्रा 3 आहे आणि याचा सहगुणक बघितला तर 1. आता तुम्हाला एक कंडिशन सांगतो की एक हिंट सांगतो. ज्या चलाचा सहगुणक 1 आहे त्याला कोणत्याही चलाच्या गुणका इतका करता येतो. कसा करता येतो त्या सहगुणका करायचा असेल तर त्या संख्येने त्याला मल्टिप्लाय करायचं. मग तुम्ही काय म्हणतात काहीच कळालं नाही तर लक्ष द्या इथं किती x आहेत 3x आहेत. मग मी या समीकरण 1 मधल्या या टर्मला जर मी 3 ला जर मल्टिप्लाय केलं तर 1 गुणिले 3 किती होतील 3. मग 3x होतील. इथं पण 3x आहे. आता मित्रांनो इथं पण 3x असेल आणि इथं पण 3x असेल आणि 3x मधून 3x जर वजा केले म्हणजे ह्या समीकरणातून हे समीकरण नवीन समीकरण येईल तर भाग वेगळा त्यामधून हे जर वजा केलं तर x हे 0 होऊ शकतं. तुमच्या डोक्यात आयडिया आली असेल. मग काय करतो मी हे समीकरण 1 आहे ना या समीकरण 1 ला मग मी काय म्हणतो समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस हा शब्द पण महत्वाचा आहे बरं का. दोन्ही बाजू म्हणजे दोन बाजू करतात ना समीकरणाला दोन बाजू असतात. ह्या बरोबरच्या चिन्हानं दोन बाजू आपण सेपरेट केलेल्या असतात. याला म्हणतात डावी बाजू आणि म्हणजेच लेफ्ट हँड साइड LHS आणि दुसरी बाजू असते राईट हँड साइड म्हणजे उजवी बाजू. बरोबर आहे. म्हणून मी हा शब्द वापरलाय दोन्ही बाजूस. बाकी काहीच प्रश्न नाहीये. मग समीकरणाच्या समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस कितीने गुणायचं 3 ने गुणू. बघा स्पष्ट लिहिलंय मी की समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस 3 ला गुणिलं तर हे बघा हे समीकरण कसं होईल 3 गुणिले x 3x बरोबर आहे. चला प्लसचं चिन्ह जशाल तसं. आता ह्या 7 ला पण 3 न गुणा लागेल. 7 त्रिक 21 y हे दोन व्यवस्थित काढतो. चला बरोबरचं चिन्ह 3 न गुणिलं 10 ला तर किती होतील 30. आणि आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की हे समीकरण पहिलं आता एक नव्या समीकरणात रूपांतर झालेलं आहे म्हणून त्या समीकरणाला 3 म्हणायचं. काय म्हणायचं समीकरण नंबर 3. आता ही गोष्ट लक्षात घ्यायची की पहिलं समीकरण आणि तिसरं समीकरण इक्विव्हॅलेंट आहे सारखेच आहेत. जर काय केलं 3 याच्यात फरक आहे बाकी काहीच नाही. बरोबर आहे. मग आपण काय करायचं आता समीकरण 1 चा विचार सोडून द्यायचा 3 आणि 2 चा विचार करायचा. आता समीकरण 2 आणि 3 मध्ये जर बघितलं तर पहिला पद हे 3x मध्ये 3x आहे. मग काय करतो मी पण आपल्याला आता 3x मधून 3x गेल्यावर 0 होतील किंमत काढायची y. पण इथं जर बघितलं तर y चा सहगुणक 21 मोठा आहे आणि इथं सहगुणक किती आहे -2 आहे. छोटा मात्र समीकरण 2 चा आहे म्हणून मी समीकरण 3 मधून 2 वजा करतो. मी 2 मधून 3 ही वजा करू शकतो पण त्याची ही एक आयडिया आहे की आपल्याला y ची किंमत काढायची. मग मोठ्या सहगुणकामधून लहान सहगुणक कधी वजा केलेला चांगलाच असतो कारण आपल्याला मायनस चिन्हाची अडचण येत नाही. म्हणून मी इथं लिहितो की समीकरण 3 मधून वजा करायचे. समीकरण 3 मधून
समीकरण 2 वजा करू, आणि असं जर म्हणलं वजा करू, बरोबर आहे, हे वजा केलं, ठीक आहे. आता वजा केलं तर बघा कसं होईल समीकरण, 3x प्लस 21y बरोबर 30, हे तिसरं समीकरण. आणि दुसरं समीकरण आहे 3x मायनस 2y बरोबर 7. आता आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. आता लक्षात घ्यायचं आहे, हे सबट्रॅक्शन आहे ना, तर बाकीच्या खालच्याचे सगळे चिन्ह बदलून टाकायचे. याचं पण चिन्ह बदलायचं, प्लस होतं तर मायनस. लक्ष द्या बरं का, हे मायनस होतं तर काय झालं प्लस, आणि मायनस होतं प्लस होतं तर काय झालं मायनस. आता तुम्हाला जर लक्षात आलं असेल बघा, मग आता ह्या चिन्हाचा काही विशेष ठेवायचाच नाही. हे आपण चिन्ह बदलले, प्लस होतं मायनस झालं, मायनस होतं प्लस झालं, आणि प्लस होतं मायनस झालं. 3x मधून 3x गेले, प्रश्न संपला. 0x त्याचा विचारातच घ्यायची गरज नाही आहे, बरोबर आहे. आता बघा 21y, इथं चिन्ह आलं प्लस, आणि ते बदललंय, हे मायनस होतं ते बदलून प्लस आलंय. 21y अधिक 2y किती होतात 23y, दोघांमध्ये प्लसचं चिन्ह आहे, बरोबर आहे. आता 30 मधून 7 वजा करा, कारण मायनस आहे, उरले 23. तुम्हाला हे x लिहायची आवश्यकता नाही आहे, कारण ते शून्य झालेलं आहेच. मग हे 23 गुणाकारात तिकडे गेले काय होतील, भागाकारात y बरोबर 23 भागिले 23, आणि म्हणून y बरोबर उत्तर किती येतं मित्रांनो 1. सेम प्रोसिजर आपली आता ओरिजिनल इक्वेशन 1 आणि 2. मग आता सांगा किंमत कोणाची लिहिली, काय लिहितो मी तर y बरोबर 1. किंमत कोणाची लिहिली, y ची. कोणाची काढायची, x ची. ज्या समीकरणात x चा सहगुणक धन आहे त्याच्यात टाकून द्यायची. इथं दोन्ही पण धन धन आहेत, पण त्यातही टाका. पण x बरोबर ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बरोबर आहे, समीकरण 1 मध्ये ठेवली तर समीकरण 1 आहे x प्लस 7, y ची किंमत 1 आहे बरोबर 10. तुमच्या लक्षात येईल, x 7 गुणिले 1 किती 7 बरोबर 10. इकडचे 7 तिकडे गेलेत काय होतील मायनस होतील, इकडे राहील x, आणि x मधून 10 मधून 7 गेले किती राहतात 3, आणि आपल्याला हे सोल्युशन मिळालेलं आहे. मग आपण आता शेवटी कसं लिहितो असतो सांगा, काय लिहित असतो आपण, म्हणून x, y बरोबर x ची किंमत 3 आणि y ची किंमत किती आहे, ही एक सामायिक समीकरणाची उकल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही अडचणी आहेत का, त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आम्हाला ही गोष्ट समजली नाही. मी ती पुढील व्हिडिओमध्ये मे बी एक्सप्लेन करू शकतो, पण ते मला कळणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय की आपण प्रश्नाचे प्रत्येक महत्त्वाचा भाग आपण एक्सप्लेन करतोय. ही स्पीड जरी कमी वाटत असली तर ही पहिल्या प्रश्नांनाच असते, नंतर मात्र फास्ट घेऊया. ओके, तर हे असा प्रश्न होता, आणि आपण तो नेक्स्ट प्रश्न घेऊया. ओके, आता बघा प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4. मी वरती प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 म्हणजे क्वेश्चन 1 आणि 2 हे सब क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. तर तुम्हाला एकदम आयडिया आली असेल की हे प्रश्न कसे सॉल्व्ह करतात. आता मी तुम्हाला एक थोडासा एक वेळ देतो की ते काय कशासाठी वेळ देतोय, तर हे प्रश्न क्रमांक 3 आणि 4 आपण दिलेल्या मेथडनं सॉल्व्ह करा. याच्यामध्ये काय अडचणी आल्या तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाच. पण मी हे जे काही प्रश्नांची उत्तर आहेत याचं सोल्युशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेत आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा, यांचे हे प्रश्नांची उत्तरं सोडवा, आज सोडवा, आणि मला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय करा मित्रांनो सांगा बरं, कमेंट करा. आणि कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक असं टाका, क्वेश्चन नंबर 3 आणि त्याचं आन्सर, आणि क्वेश्चन नंबर 4 त्याचं आन्सर, असं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील आणि पुढचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आपले व्हिडिओ जर आवडले तर लाईक पण करा, शेअर पण करा, आणि आपले जवळचे जे मित्र आहेत ना त्यांना आपल्या चॅनलविषयी माहिती सांगा. चॅनलचं नाव तुम्हाला परत एकदा सांगतो मी, काय आहे, मॅथ टीचर भोरे सर.
हे जे काही चॅनल आहे हे तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता आणि सर्च करून दिलेली सगळी काही माहिती आहे या यूट्यूब चॅनलची पाहू शकता. आणि जे काही समोर नवीन नवीन व्हिडिओ आहेत हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला कळावे म्हणून बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.